प्रियंका. शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. कवयित्री फार सुंदर म्हणतात, कधीही न सुटणारे अजब कोडे म्हणजे स्त्री. विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री. मान्य आहे, असते ती हळवी, पण तरीही प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती. घड्याळाच्या काट्यावर सुरू असते रोजच तिची कसरत. कधीही न थकता सारही सावरून घेणारी असते ती. नात्यांचा प्रवास तिचा कधी संपतच नाही, पण प्रत्येक नातं प्रामाणिकपणे निभावणारी असते ती. हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने, चार भिंतींनाही घरपण देणारी असते ती. आणि अशाच लेडीज विंग या कार्यक्रमात आपण कर्तृत्वान महिलेशी आज आपण गप्पा मारूयात. आज आपल्या सोबत आहेत हर्षा उदास मॅम. या एक छायाचित्रकार आहेत. चला तर मग त्यांच्या छायाचित्रकारितेचा संपूर्ण प्रवास आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार मॅम, शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मॅम, फोटोग्राफीच्या क्षेत्रात आपला प्रवास कसा आणि कधी सुरू झाला ते सांगा. हा, फोटोग्राफी क्षेत्रात यायचा तर कधी विचार केला नव्हता, पण 2005 मध्ये बीकॉम सेकंड इयरला असताना सगळे माझे मित्र मैत्रिणी सीए, कोणी सीएस करत आहे, पण मग आपण काय करायचं, आपल्याला असं मग काही फोटोग्राफ बघायचे मी न्यूजपेपरला वगैरे आलेले किंवा ऑबिट फोटो. आणि काका माझे ऍडव्हर्टायझिंग डायरेक्टर होते, त्यामुळे तो प्रभाव जास्ती होता. म्हणून विचार केला, चला सुरुवात करूया, असंच काहीतरी अकॅडमी वगैरे आपण फोटोग्राफी क्लासेस करून बघू वगैरे, असं काहीतरी सुरुवात झाली आणि तेव्हापासून सुरू झालं. बस असं काही विचार नव्हता ओके कुठला. हा मॅम, या मागची प्रेरणा कोणती होती? प्रेरणा कसं ना, जेव्हा अकॅडमी सुरू झाली, क्लास सुरू झाला, तेव्हा जे आमचे टीचर होते तर ते फोटो जर्नलिस्ट होते. अच्छा. तर त्यामुळे ते असाइनमेंट पण द्यायचे ना, तर मग कुठे शहरात कुठे मोर्चे असायचे, तर कुठे जायपो असायची, तर किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा, तर मग आम्हाला तिथे पाठवायचे. आणि मग आम्ही काही टीम सगळे जायचो, तिथे फोटो काढून आणायचो. मग सगळ्यामध्ये फोटो कोणाचा चांगला, मग असं हे सगळं होत गेलं. आणि स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये पण आम्हाला जास्ती मग आवड निर्माण व्हायला लागली, की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तेव्हा बदलला, की कसं हे आपण हे करू शकतो. त्यामुळे आणि मग नंतर कसं ना, ते फोटोग्राफ मग मी दैनिकांमध्ये पण देत गेली. हितवाद झालं, तरुण भारत झालं, तर तेव्हा ते फोटो छापून यायला लागले माझे फोटो. त्यामुळे मला अजूनच तो उत्साह होता. आणि 19-20 वर्षाची असताना जरा तो हे असतो, वेगळाच जोश असतो असं. त्यामुळे तो खूपच जास्ती आवडायला लागलं. हे ते पैसे मिळायचे नाही, पण ते बायलाईन ते नाव यायचं छापून, तेच खूपच जास्ती हे होतं माझ्यासाठी. त्यामुळे सुरुवात झाली तेव्हापासून. आणि ती प्रेरणा होती. जसं दैनिकांमध्ये पण तरुण भारतात सुधीर पाठक सर होते संपादक, तर त्यांना आवडायचे फोटो आणि जसं प्रशंसा व्हायची सगळीकडे हे ते. आणि मग फोटो छापून आल्यावरही लोकांचे फोन यायचे की मॅडम तुमचा फोटो खूप छान आहे. मग ते असं होत गेलं. आणि प्रेरणा हीच होती. आणि सर होते आमच्या अकॅडमीचे. ओके, हे सगळं प्रेरणा होती. म्हणजे लोकांची दाद मिळत गेली. लोकांची दाद मिळत गेली. मॅम, या क्षेत्रामध्ये काम करत असतानाचा आपला अनुभव काय राहिलेला आहे? जर्नलिझम ना असं फार मोठं क्षेत्र आहे ते. त्यामुळे असं सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणजे काम करायला मिळालं. जसं सांस्कृतिक झालं, मोर्चे झाले, किंवा मग एखादा मोठा दिवस जसा आहे, मदर्स डे सेलिब्रेट करतात, आणि चिल्ड्रन्स डे झालं, असं वेगवेगळे जे दिवस जे आहेत, किंवा जाळपोळ झाली, जाळपोळच्या ठिकाणी आपण कसं जायचं एका लेडीने पण. आणि किंवा जर्नलिझम मध्येच फोटो जर्नलिस्ट म्हणून होते, तर कसं ना मग ते वेगवेगळ्या त्यातून म्हणजे हे जायला मिळालं सगळ्या ठिकाणी. असाइनमेंट राहायचे आहे ते. अच्छा. पण त्याच्यातही आपला फोटो 10 लोकांमध्ये कसा उठून दिसायला पाहिजे याच्यासाठी माझी धडपड चालू राहायची. म्हणजे सकाळपासून निघायची आणि रात्रीपर्यंत असं, म्हणजे फोटो जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत मला अशी निश्चिंत नव्हती मी. अच्छा. की मला उद्या माझा फ्रंट पेज फोटो हवाच आहे असं. तर जसं आता हे झालं, मदर्स डे झाला, तर एक माझा फोटो होता. मग मी त्याच्यासाठी ना कळमनाला चालले गेले, ते मिरची मार्केट असतं ना तिथे. आणि मला असं फिरता फिरताच तिथे ती एक लेडी होती, आणि ती ती मिरची तोडत असताना तिचं बाळ पण दूध पित आहे. अच्छा. असं म्हणजे आपल्याला मिरचीची खेस किती लांबपर्यंत येते, आणि ती त्या बाळाला दूध असते. असं हे असं काही काही ज्या हे असतात ना
असे भावनिक बघायला म्हणजे भावनिक लोकांना- असं हे ते हा, हा. आणि ते लोकांना आवडतं म्हणजे ते. आवडतं. आणि आपण फोटोग्राफर असताना रिपोर्टर तर ठीक आहे, तो 10 ओळी 1000 ओळी तो लिहितो, पण त्या आपल्या फोटोतनं ते लोकांना काही सांगून समजायला जातो. पाहिजे. हा, ते म्हणतात ना की 1000 ओळींचा एक फोटो असायला हवा असं. अगदी अगदीच. तर ते माझ्या फोटोने दिसायला हवं. तर असं काही काही वेगळे वेगळे अनुभव हे दिलं की मूर्ती पण आपल्याला कशी जिवंत, त्याच्या जिवंतपणा कसा यायला हवा हे सगळं. आणि मग ते करता करता शिकता आलं सगळं असं. अच्छा. हा. मॅम, एक महिला फोटोग्राफर म्हणून काही अडचणी आल्यात? नाही, मला कसं ना आधीपासूनच मी खूपच असं डेअरिंगबाजच आहे. असं लहानपणापासून थोडीशी बदमाश, असं घुसखोटी. आणि आई बाबांनी पण असं मला मुलगी म्हणून वाढवलंच नाही. असं मुलाचंच नेहमी असं काही पण असं कर, असं हे ते. त्यामुळे ते तर अंगात होतंच माझ्या. त्यामुळे असं कुठे जायची अशी भीती नव्हती. अच्छा. की बाबा मी कसं जाऊ, काय करू, हे असं असं काही हे नव्हतं. त्यामुळे असं काही वाटलं नाही आणि बिनधास्त म्हणजे असं हे होतं. हा. आपल्या शैक्षणिक प्रवासाबाबतही आमच्या प्रेक्षकांना सांगा. आपण विशेष शिक्षण घेतलेले आहात? हा, बघा, BCom तर झालंच होतं माझं. नंतर मग फोटोग्राफीचाही कोर्स केला आणि हा प्रवास सुरू झाला. नंतर मग 2009 मध्ये लग्न झालं. 2010 मध्ये मुलं झालीत मला. मग नंतर मी थोडा थांबवला तो जर्नलिझमचा प्रवास मुलांनंतर. मग नंतर 1-1.5 वर्षाचं बाळ झाल्यानंतर मग मी माझं बॅचलर इन जर्नलिझम केलं. अच्छा. आणि मग नंतर MA इन मास कम्युनिकेशन केलं. हा माझा शैक्षणिक प्रवास होता आणि त्याच्यानंतर शिकतेच आहे. अच्छा. मॅम, या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करावं यासाठी आपलं पहिलं पाऊल काय होतं? पहिलं पाऊल हे ना मला जर्नलिझम मध्येच कळलं की नाही, आपण जेव्हा आपलं फोटो छापून येतो आहे आपला बायलाईन, आणि तर तेच मी विचार केला की नाही, आपण करिअर करायचं तर याच्यातच करायचं. आणि एवढ्या लोकांसमोर आपण जातो आहे आता हे कारण असं बिझनेस किंवा नोकरीत असं आपण तिथल्या तिथंच असतो, आपल्याला माहिती नसतं. म्हणजे 60 वर्षाची आपण होऊन गेलं तरी आपलं बाहेरच्या जगाला आपलं नावही माहित नसतं. अगदी बरोबर. असं पण एक बायलाईनमुळे आपण खूप मोठे असतो. आणि त्या 4-5 वर्षात मला असं म्हणजे आता 4-5 वर्ष जर्नलिझम केलं, त्याच्यानंतर असं वाटतं की नाही, आपण तेव्हा जगून घेतलं. खूपच म्हणजे छान हे होतं ते. अगदी छायाचित्र काढताना सर्वात पहिलं डोक्यात कोणती कल्पना असणं गरजेचं आहे? आणि म्हणजे त्या छायाचित्राला एक प्रकारचा जिवंतपणा यावा यासाठी म्हणजे काय करायला हवं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. हा, कारण छायाचित्र हे कशाचं काढायचं आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं. आता आपल्याला एक जिवंत अशा मूर्तीचा हे काढायचा आहे फोटो. जो गोवारी माहिती आहे आपल्याकडे, नागपूरला हे होतं तिथे. तो गोवारी जर हे ठीक आहे, एक तिथे शेतकरी असा बकरी घेऊन उभा राहिला, ठीक आहे. आणि बऱ्याच अशा मूर्त्या आहेत, पण त्या नुसत्याच मूर्त्या आहेत. पण आपल्याला तो घडून गेला जो प्रवास आहे तो आपल्याला जर जिवंत दरात दाखवायचा आहे लोकांना, अजूनही ते त्यांना जे आरक्षण हे ते दरवर्षी त्यांचे मोर्चे असतात तिथे. आणि 23 नोव्हेंबर गोवारी शहीद दिन होता. मग ती आठवण अजूनही ताजी राहायला हवी, तर ही एका फोटोग्राफरनी कसं काय त्याचं जिवंतपणा यायला हवा हे त्याच्या हातात असतं. ते त्या मूर्तीतही कसं, तर नुसतेच मूर्तीचा असा फोटो काढून येऊन गेला म्हणून लोकांवर तो ते हे नाही होत त्याच्यावर. पण त्याच्यासाठी मग तसं लाईटचा आपण कसा वापर करायचा, आजूबाजूच्या गोष्टींचा, ह्या सगळ्या छायाचित्रात आपण वापरत असतो हे सगळं. मॅम, छायाचित्र काढत असतानाचा एखादा किस्सा जो आमच्या प्रेक्षकांना आपण सांगाल? मला जर्नलिझम मध्ये असतानाच खूप अनुभव आले, सांगते. कारण एक असंच किस्सा जर आठवला की NMC असं गव्हर्नमेंट कोणीतरी हे होता, मोठ्या हुद्द्यावर तो माणूस होता, आणि त्यांनी लाच खाल्ली होती. आणि सगळेच TV आणि दैनिकवाले सगळे फोटोग्राफर्स आणि हे ते सगळेच जमलेले होते. तर त्या माणसात काहीतरी साईन वगैरे असं काहीतरी करत होता, आणि जस्ट असं त्यांनी केलं फक्त, आणि तो मी क्लिक केला. तर मग ते म्हणजे तो फक्त माझ्या त्या एवढ्या सगळ्या 20-25 लोकांमध्ये तो फोटो वेगळा होता. आणि त्याची नंतर चर्चाही झाली दुसऱ्या दिवशी की हिने वेगळा कसा काय काढला असेल. म्हणजे तो एक भावनिक क्षण होता त्याच्यासाठी, म्हणजे असं की माझी काहीतरी चूक झाली आहे किंवा असं काहीतरी, त्यांनी जस्ट कचरा काढला असेल. पण त्यांनी जो हात लावला असं, म्हणजे फोटोग्राफरने ते अलर्ट पण त्यावेळेला राहायला हवं असं.
प्रत्येक अगदी. क्षणी अलर्ट राहायला हवं अच्छा. असं मला वाटतं. तर तो हा एक वेगळा क्षण होता की त्या सगळ्या लोकांमध्ये माझा फोटो एक वेगळा दिसतो आहे ओके. असं. मॅम, या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या आमच्या दर्शकांना आपण काही सांगाल? हो, हे करिअर नक्कीच छानच आहे. आजकाल खूप मोठ्या मोठ्या संधी आहे त्याच्यात. डिजिटल युग आहे हे, त्यामुळे सोशल मीडिया थ्रू पण आपण आपले फोटो हे करू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी, किंवा फॉरेनला पण आपण एक्झिबिशन्समध्ये आपण हे पार्टिसिपेट करू शकतो त्याच्यात. त्यामुळे हे नक्कीच ॲडव्हर्टायझिंगचं जास्त हे युग आहे. त्यामुळे आपले फोटोग्राफ्स जर आपण कसं काय लोकांपर्यंत पोहोचू शकतो असं काही आत्ता राहिलेलं नाही आहे. आणि फक्त एवढं म्हणणं आहे की नवीन पिढीला तरी माझ्या नंतरची जी पिढी आहे तर कारण ते युट्यूबवरनं ना फक्त शिकून घेतात आणि जर कॅमेरा घेतला आणि फोटो काढायला चालले तर असं नाही होत. खूप बारकावे असतात. ते एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूशनमधनं तुम्ही फोटोग्राफीचा कोर्स करा आणि नंतर मग तुम्ही ती झेप घ्या असं ओके. मला म्हणायचं. मॅम, आपल्याप्रमाणेच घराबाहेर एकूणच ज्या महिला आहेत ज्यांना आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे, त्यांना आपण काय सांगाल? बिंदास राहा, डेअरिंग असू द्या आणि परिस्थितीशी 2 हात करायचं ना. प्रत्येकामध्ये धमक हवी अशी. अगदी. म्हणजे अशी घरापासूनच लहान मुलींना ना तेच आता ते आता खूप जास्त झालंय ते की पापा की परी नको, झाशीची राणी हवी असं प्रत्येका महिलांमध्ये हवं. तर आणि मेहनती तर असतातच महिला, त्यामुळे सगळं जग तुमचंच आहे. मग तर आपलं एवढं सगळं राहिलं तर अगदी बरोबर. मॅम, खूप सुंदर आपला प्रवास होता. आपण शंखनाद प्रस्तुत लेडीज विंग या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.